माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची राष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची भारताच्या इतिहासात डोकावता अंगावर शहारे आणणारा 72-73चा दुष्काळ. या दुष्काळाने त्या काळात शेतकऱ्यांच्या व इतर सर्व लोकांच्या जनजीवनाला एककलमी सुरुंग लावला. पण आज माणूसच या सर्व परिस्थितीला कारणीभूत आहे. लाकूड व्यवसायातून निर्वनीकरण मोठ्या प्रमाणावर घडून आले. आपला आत्मिक स्वार्थ साधण्यासाठी माणूस राक्षस झाला. अवास्तवपणे वृक्षतोड करू लागला. याचं फळही सृष्टीने त्याला लगेच दिलं. वृक्षतोडीमुळे जमिनी बंजर झाल्या. जमिनीचे पडीकीकरण झालं. नजर मावेल इथपर्यंत हिरवं दिसेनासं झालं. थोडक्यात जमिनीचे वाळवंटीकरण होण्यास सुरुवात झाली. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत न जिरताच वाहून जाऊ लागले. परिणामी जमिनीवरील पाणवठे कोरडे पडले. त्यामुळे माणूस पाण्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर कूपनलिकांचा वापर करू लागला. परिणामी भूजल पातळी घटून पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले. शेतीतील पिकं करपू लागली. फळबागा नष्ट झाल्या. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला. शिक्षणाची पाटी हातात असणाऱ्या चिमुकल्यांनाही पाण्यासाठी वणवण फिरावं लागलं. तर काही गावांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागलं. अगदी आपला जीव धोक्यात घालून घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मानवाच्या या अमानवी वागण्याचा परिणाम मानवाबरोबरच प्राण्यांनाही भोगावा लागतोय. पाण्याच्या शोधात प्राणीही इतरत्र फिरताना दिसतायत. सरकारी छावण्या उभारू लागल्या आहेत. दिवसेंदिवस त्यांच्यातील प्राण्यांची संख्या ही वाढतच आहे. काहींना गाव सोडावा लागला तर काहींना जनावरे सोडावी लागली. कित्येक जनावरे मृत्युमुखी पडली. परिणामी गावेच्या गावे ओस पडू लागले. माणूस आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी रोजगारासाठी इतरत्र अवलंबून राहावे लागत आहे. अगदी रोजगार हमीच्या योजनांवर कामाला जाताना दिसू लागला आहे. गावात प्रवेश करताच अस्वच्छतेचं साम्राज्य, दुर्गंधी, अविघटित प्लास्टिक कचरा याचं दर्शन होण्यास सुरुवात झाली. गावातील ओसाडपणा, पडकी घरे, वाडे यांच्याशिवाय गावात काहीच दिसत नाही. या सगळ्या परिस्थितीचं कारण माणूस आहे. पाण्याच्या अभावाने स्थलांतरित लोकांची घरे बंद पडलेली दिसत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची परिस्थिती दयनीय झाली आहे.
प्रशासनातील चुका गावातील वाढत्या काटेरी झाडांचा विळखा पाहून लगेच लक्षात येतो. गावातील अस्वच्छता पदोपदी पाहावयास मिळते. सांडपाण्याचे अव्यवस्थापन गावाच्या प्रशासनातील चुका वेळोवेळी दाखवत आहेत. हे सांडपाणी आज रोगाचे कारण बनत आहे. गावातील रोजगाराच्या संधींच्या नाशामुळे गावातील अश्रमिक वर्ग व्यसनाधीन व जुगाराच्या आहारी गेलेला आहे. खेडेप्राय असणाऱ्या या देशातील बहुतांशी खेड्यांची ही सत्य परिस्थिती आज तागायत अशीच आहे. काळ होता 1989चा. गाव हिवरे बाजार. गावातील गटातटाचे राजकारण, व्यसनाधीनता, शिक्षणाचा अभाव, वीज टंचाई, पाणी टंचाई व अस्वच्छता अशी या गावची पंचक्रोशीत ओळख. रंगेल आणि रगेल गाव म्हणून मान्यता. जिल्ह्यातील सर्वात जास्त बदनाम असलेले हे गाव गावातील ओसाडपणा, गावातील रोजगाराच्या संधी नसण्याची ओळख करून देत आहे. अशा स्थितीत गावाला गरज होती ती योग्य नेतृत्वाची. आणि 1989 साली नव्या जाणीवेचं, नव्या कर्तृत्वाचं, नव्या वक्तृत्वाचं एक व्यक्तिमत्व समोर आलं. आंतर विद्यापीठीय क्रिकेटवीर, M.Com शिक्षण पूर्ण करून नोकरीकडे न वळता ग्रामविकासाला प्राधान्य देणारे माननीय हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार. गावातील या तरुणाने सर्व तरुणांना एकत्र करून गावाच्या भौगोलिक परिस्थितीचा खोल अभ्यास केला. गावकऱ्यांच्या सामाजिक आर्थिक गरजांची उकल करून घेतली. गावातील गरजांमध्ये पहिली गरज होती शिक्षणाची. पवारांनी ही गरज लक्षात घेऊन श्रमदानातून शाळेची इमारत व्यवस्थित केली. अशाच प्रकारे जलसंधारण विभागाच्या मदतीने व गावकऱ्यांच्या श्रमदानातून उजाड माळरानावर सलग समपातळी चर निर्माण केले. व सुमारे 10 लाख झाडांची लागवड केली. परिणामी मूलस्थानिक जलसंधारण झाले व जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. झाडांमुळे मृदाधूप थांबून कुरणांची क्षेत्रे वाढली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची वणवण थांबली. गाव टँकरमुक्त होण्यास मदत झाली. जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्याने पूर्वी हंगामी असणारी शेती आज बागायती झाली. शेतकरी शेतात शेवंती, कोबी, कांदा, गहू यासारख्या नगदी पिके घेऊ लागला व समृद्ध झाला. याच वेळी पवारांनी ग्रामसभेअंतर्गत जास्त पाणी लागणाऱ्या पिकावर बंदी घातली. गावातील स्वच्छता आणि समृद्धी गावात प्रवेश केल्यानंतर लगेच जाणवते. यासाठी गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. गावातील घरांना एकच रंग देऊन त्यांची मन जोडण्यात आली. गावात राहणाऱ्या लहान थोरांपासून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. गावातील श्रमदानातून रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले. याचबरोबर गावात दर्जेदार शिक्षणाची सुरुवात झाली. आज शहरी भागात असणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही लाजवेल अशी ही शाळा. गावातील शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना ग्रामसभेला उपस्थित राहणे अनिवार्य असते. त्यामुळे शाळेच्या समस्यांचे निराकरण योग्य होते. गावातील अंगणवाडी ही सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. लहान वयातच मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले जाते. ग्रामसभेच्या मान्यतेने सर्व गरजू लोकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप केले जाते. या सर्व गोष्टींचे कारण एकच,
ग्रामसभा. या गावात गरजेनुसार ग्रामसभा घेतली जाते. या गावाच्या समस्यांवर योग्य चर्चा केली जाते व महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. शहरी सामाजिक परिस्थिती असणाऱ्या या गावात सर्व सुखसुविधा आहेत. जगाच्या नकाशावर आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्यात हे गाव यशस्वी झालं आहे. योग्य नेतृत्व, सुयोग्य नियोजन, ग्राम सहभाग, श्रमदान अशा गुणांनी युक्त असलेले हे गाव सर्व गावांसाठी आदर्श आहे. या गावाच्या नेतृत्वाला, कर्तृत्वाला आणि नियोजनाला सलाम.